हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. आता सकाळचे 6:30 वाजून गेलेत. आम्ही डीमार्टला जातो आहे. सो डीमार्टमध्ये आता बघू, म्हणजे मला कुर्ती वगैरे घ्यायची आहे. चांगलं कलेक्शन आलं असं पप्पा बोलले आहे, म्हणून मी जाते आहे. आणि काय बाकीचं पण सगळं सामान काय काय आणायचं आहे. सो गाईज, आता मी निघालो आहे. हे बघा म्हणजे कालची रांगोळी ही दीदीने काढली आहे, फक्त दरवाजाच्या इकडची, बाकीची मी काढली आहे. त्यात पण काय झालं, काल मी रांगोळी काढून फक्त घरी गेली आणि दीदी ती बॉर्डरची रांगोळी काढत होती. दीदीने अख्खाच्या अख्खा रांगोळीचा डब्बा माझ्या जी रांगोळी होती ना त्याच्या कमळावर पाडला आणि मला येऊन बोलते काय, इथे ना जरा काम आहे. मला वाटलं काहीतरी असं रांगोळीचा डब्बा वगैरे आत ठेवायचा असेल. बघितलं तर हिने माझी रांगोळी विस्कटलेली, पण काय नाही, नंतर करून दिली नीट. सो भेटूया आता डीमार्टमध्ये. गाईज, मी एवढं काही शूट नाही करत आहे बिकॉज गर्दी खूप आहे. वरती क्लोथ सेक्शनला पण खूप गर्दी आहे. मी हे 2 तरी सिलेक्ट केले आहे. आता बघूया, मी घालून बघते आणि मग फोटो शेअर करते. सो गाईज, मी मगाशी डीमार्टमधून आल्यावर काहीच व्लॉगिंग नाही केलं. त्याच्यानंतर माझा नाश्ता झाला, माझं जेवण झालं, आंघोळ वगैरे सगळं झाली. मी एवढा वेळ फक्त टाईमपास करत होती. त्याच्यानंतर मी झोपली. आता झोपून उठल्यावर मला रिअलाईज झालं की सकाळी मी व्लॉग करायला घेतलेला तो कंटिन्यू करायचा आहे. आणि हे ना सो हे पप्पांना ऑफिसमधून दिलेलं. सो ते मी अजून म्हणजे पप्पांनी ओपन करून बघितलं. मी बघितलं पण एवढं नीट नाही बघितलं. सो आता मी ह्याचा रिव्ह्यू देते, कारण पप्पा मला बोललं चांगलं आहे काय आहे त्याच्यामुळे माहीत नाही. ह्याच्यावर लिहिलं हॅपी दिवाळी. हे छान आहे. 3D म्हणजे इथे ना हे बघा, हे असं त्या लोकांनी कट केलं आहे, सगळं 3D दिसतं. आणि त्याच्या आतमध्ये हे सगळं आहे. एक एक मी काढून दाखवते. सो ह्याच्यात हे आहे सँडलवूड फुलझडी अगरबत्ती. म्हणजे ते असं दिसतं फुलबाऱ्यासारखं, पण ती अगरबत्ती आहे. हे बघा, ह्याच्या आतमध्ये आहे. मी ओपन करून नाही दाखवते कारण ते फुल पॅकमध्ये आहे. ते सवय आली आहे हे करायची. नाही करत. त्याच्यानंतर हे आहे काहीतरी हवन कपचं. मला पाहिजे ओपन करून. ओके, हे असं आहे. 1 मिनिट थांबा, ते काढावं लागेल. हे आहे हवन कप, म्हणजे ते धूप सारखं यूज करतात ना, तेच आहे ना? हां, तेच आहे. आता हे काय, लक्झरी इसेन्स कोन्स. सो हे आहे थिंक सो, ते लोबान वगैरे असतं ना, ते काहीतरी आहे. आणि आता ह्याच्यामध्ये सिरॅमिक दियाज आहे. 1 मिनिट थांबा, ओपन. वाव, हे छान आहे. लोटस आहे. हे बघ. सो एक येल्लो आहे आणि एक रेड आहे. छान वाटतंय. गाईस, दिवाळी प्रेप चालू आहे. कंदील इथे अर्धा झाला आहे, अर्धा बाकी आहे. अर्धा म्हणजे खूप बाकी आहे. आणि आता मी आणि दीदीने लिहिली आहे. एवढी काय केली आहे, एवढी काय नीट नाही दिसत आहे. थांबा नीट दाखवते.
सो गाईज दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे दिवाळीच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशी रात्रीच कंदील लावला जातो आणि ह्या वर्षी पण तेच आहे. हे लायटिंग वगैरे मी आणि दीदीने मगाशी केलेली. कंदील आता पप्पांनी लावला आहे, तो पण आधी लावला, मग परत त्याची लायटिंग वगैरे चेक केली, काढला, त्याच्यानंतर त्याला ते खाली हे 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 जे आहे ते लावले आणि मग परत लावला. सो असं करत करत आमचं फायनली झालेलं आहे. सो गाईज हा ब्लॉग माझा फुल दिवाळी प्रिपरेशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होता. आणि माझा जो दिवाळीचा एक आउटफिट आहे तो आलेला आहे. मी आता नाही दाखवत येतो, मी उद्या सकाळी जेव्हा घालेन तेव्हा दाखवेन. आणि एक आउटफिट आहे तो खूप जास्त लूज आहे, सो तुम्हाला अल्टर करायला द्यायचं आहे. आणि अल्टर करायला मी उद्या येणार आहे. उद्याच नरक चतुर्दशी आहे, सो मला तो उद्या घालता येणार नाही आहे. सो तो मी एक तर पाडव्याला घालेन किंवा भाऊबीजेला घालेन. आणि तुम्हाला असा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला ते सगळं मला सांगा. मला अजून चॅलेंजेस वगैरे म्हणजे कसे एक एक आयडियाज द्या. सो मला जसं जसं पॉसिबल होईल तसं मी ट्राय करेन करायला. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेवढे मी फीडबॅक्स वाचले आता फर्स्ट ब्लॉगचे माझ्या, तेवढे तरी सगळे मोस्टली चांगलेच आहेत. मोस्टली म्हणजे चांगलेच आहेत जेवढे आहेत ते. सो दॅट्स फॉर टुडेज व्हिडिओ. बाय बाय.